वेलकम फ्रॉम वॉचिंग टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। काही उमेदवारांना खरंच म्हणावं लागेल की यावर्षी शिक्षक भरतीमध्ये ज्या जागा आल्या, काही उमेदवारांसाठी खूप लकी फॅक्टर आहे किंवा काही उमेदवारांसाठी म्हणता येईल की लॉटरीच लागली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात किंवा चांगल्या प्रमाणात जागा या उमेदवारांना आल्यात। आणि या उमेदवारांचं सिलेक्शन शिक्षक भरतीमध्ये हे जे उमेदवार आहेत, मी सर्व उमेदवारांची तुम्हाला नावे सांगणार आहेत, कोणकोणते उमेदवार आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे आत्ताच लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ते शिक्षक भरतीमध्ये लागणार आहेत किंवा नाही लागणार आहेत। ठीक आहे, तर व्हिडिओ जो आहे सुरू करूया। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। आणि हा तुम्हाला कोणतीही अडचण आली तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे मी देण्याचा प्रयत्न नक्की करेल, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा। ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओला शेअर नक्की करा। तर सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, यावर्षी शिक्षक भरतीमध्ये सर्वात जास्त फायदा जो होणार आहे, यावर्षी सर्वात जास्त फायदा तो असणार आहे महिला उमेदवारांना। आता तुमच्यापैकी खूप साऱ्या ज्या आहेत महिला उमेदवार असतील तर त्यांची विचारणा असते की सर आमच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवा आणि आम्हाला सांगा की आमच्या संदर्भात काय जे आहे अपडेट आहे किंवा महिलांना कशा प्रकारे प्राधान्य असणार आहे शिक्षक भरतीमध्ये। तर बघा, महिलांना प्राधान्य कशा प्रकारे आहे, ॲक्च्युली महिला ज्या आहेत, जर समजा तुम्ही ओपनमध्ये येतात तर ओपनच्या जागेसाठी खुल्या प्रवर्गामध्ये आणि खुल्या प्रवर्गामध्ये ज्या महिलांसाठी जागा येतात तर त्याच्यासाठी तुमच्यासाठी त्या जागा राखीव असतात। जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर मग त्याच्याहून अजून चांगलं, त्याच्यापेक्षा म्हणजे तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त जागा येणार। कशा बघा, जर तुम्ही एखाद्या कॅटेगरीमध्ये येता तर त्या कॅटेगरीची जागा, नंतर वुमन रिझर्वेशनच्या जागा त्या कास्टमधल्या, नंतर ओपन जनरलच्या जागा आणि नंतर ओपन फिमेलच्या जागा, या 4 ठिकाणी तुमचा विचार होतो। म्हणजे महिलांना 30% आरक्षण आहे आणि महिलांना खरोखर त्या आरक्षणाचा फायदा या शिक्षक भरतीमध्ये नक्की होणार आहे। ज्यावेळेस शिक्षक भरतीची मेरिट लिस्ट प्रसिद्ध होते तर त्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस आकडेवारी बघता किंवा मेरिट लिस्ट बघता तर त्यामध्ये पुरुषांची नावं तर असतातच, पण त्यासोबत महिलांची आकडेवारी जी आहे मात्र प्रचंड असते। त्याच्यामुळं महिलांना यावर्षी शिक्षक भरतीमध्ये चांगली संधी आहे। तुमची ॲव्हरेज स्कोअर असेल किंवा मिडियम स्कोअर असेल तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये फक्त पसंतीक्रम योग्य पद्धतीने द्या। महाराष्ट्राच्या कोणत्या ना कोणत्या भागामध्ये किंवा जिल्हा परिषदेमध्ये तुमचा नंबर शिक्षक भरतीमध्ये नक्की लागेल। आणि जर पसंतीक्रम तुम्हाला असं वाटलं की कमी आले असतील, विचार करू नका। ओपनच्या जागेसाठी जे तुमचे पसंतीक्रम कमी आले असतील त्याच्यावर उपाय असा आहे की पसंतीक्रम डिलीट करा आणि परत जनरेट करून जे आहे पसंतीक्रम ब्लॉक करा। ठीक आहे, ओके। तर महिलांना जे आहे चांगल्या प्रकारे संधी आहे। जर तुम्ही महिला असाल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। ठीक आहे, आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा। दुसरे जे कॅन्डिडेट्स आहेत ज्यांना मला असं आवर्जून यांचा जे आहे उच्चार करावा वाटतो किंवा ज्यांचं जे आहे, ज्या उमेदवारांसाठी खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे की या उमेदवारांसाठी जागा जास्त आहेत, पण हेही आपल्याला विसरून चालणार नाही की काही उमेदवारांना जागा खूप कमी आलेल्या आहेत। मग त्या उमेदवारांसाठी आपल्याला खरोखर खेद आहे की काही उमेदवारांना जागा यायला पाहिजे पण तेवढ्या जागा पवित्र पोर्टलवर आल्या नाही। पण असे कोणते उमेदवार की ज्यांच्यासाठी खूप जास्त जागा आल्या, ते उमेदवार आहे डीएड धारक किंवा डीटेड धारक। जर तुमचं डीएड आहे किंवा डीटेड आहे किंवा डीएलएड आहे आणि तुम्ही जर वर्ग 1 ते 5 साठी अप्लाय करताय, म्हणजे तुमचं 12वी असेल आणि डीएड झालेलं आहे आणि तुमचं टीटी पेपर 1 पास आहे, तर त्यावेळेस तुम्ही वर्ग 1 ते 5 साठी पसंतीक्रम देऊ शकता। आणि आनंदाची आणि मजेची गोष्ट म्हणजे अशी आहे की तुमच्यासाठी जागा भरपूर आहेत। इतिहासात आतापर्यंत मागच्या जेवढ्या काही पदभरती झाल्या असेल त्या सर्व पदभरतींमध्ये सर्वात जास्त पदभरती किंवा सर्वात जास्त जागा वर्ग 1 ते 5 साठी यावर्षी आल्यात। आणि यावर्षी वर्ग 1 ते 5 चा मेरिट किंवा वर्ग 1 ते 5 चा कट ऑफ डीएडवाल्यांचा तो खूप कमी राहणार आहे। त्याच्यामुळे शिक्षक भरतीमध्ये तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहा, पसंतीक्रम योग्य पद्धतीने द्या, तुमचा नंबर शिक्षक भरतीमध्ये नक्की लागेल। तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये किंवा कास्टमध्ये असले तरी ठीक आहे। तुम्ही कास्टमध्ये असले तर तुमचा विचार ओपनच्या जागेसाठी सुद्धा होतो आणि खुल्या प्रवर्गासाठी चांगल्या प्रमाणात जागा यावर्षी। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे किती जागा आलेल्या आहेत डीएडवाल्यांसाठी, तर डीएडवाल्यांसाठी जागेंची आकडेवारी आहे 14,320, म्हणजे 30,000पैकी विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या जागा आहेत 19,000 20,000, तर जवळपास 14,320 जागा फक्त डीएड धारकांना आहेत। त्याच्यावर बीएड धारकांचा हक्क नाही किंवा बीएड धारक तिथं अप्लाय करू शकत नाही। ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जागा फक्त एका मीडियमसाठी नाही, मराठी मीडियमसाठी तर आहेतच। मराठी मीडियमची उमेदवार, उर्दू मीडियमचे उमेदवार, इंग्लिश मीडियमचे उमेदवार, या सर्व उमेदवारांसाठी ज्या आहेत यातल्या थोड्या जागा ज्या आहेत त्या आहेत। त्याच्यामुळे या सर्व उमेदवारांसाठी हा फायद्याचा किंवा हा लकी फॅक्टर आहे। त्याच्यामुळं जर तुमचं डीएड आहे किंवा डीटेड आहे तर यावर्षी तुम्हाला खरोखर सुवर्ण संधी आहे शिक्षक भरतीमध्ये लागण्यासाठी। ठीक आहे, व्हिडिओला हाईप नक्की करा जर तुमचं डीएड डीटेड असेल तर। पुढचे जे उमेदवार आहेत ते आहेत सायन्स मॅथ। वर्ग 6 ते 8 साठी अशी विचारणा होती की मॅथ आणि सायन्सचे उमेदवार जे आहे यावर्षी जागा येणार नाही, शिक्षक अतिरिक्त होत होते आणि त्यावेळेस खरोखर मॅथ आणि सायन्सच्या जागेवर खरोखर परिणाम होणार का किंवा मॅथ आणि सायन्सच्या उमेदवारांना जागा येणार का या संदर्भात संभ्रम होता। पण ज्यावेळेस पवित्र पोर्टलवर जाहिराती आल्या तर जास्तीत जास्त जाहिराती
मॅथ आणि सायन्सचे जे उमेदवार आहे वर्ग 6 ते 8च्या ज्या जाहिराती आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाण मॅथ आणि सायन्सचं आहे. मग जर तुमचं मॅथ आणि सायन्स आहे आणि तुम्ही जर वर्ग 6 ते 8साठी एलिजिबल आहात किंवा पात्र आहात तर त्यावेळेस तुम्ही पसंतीक्रम योग्य पद्धतीने द्या. प्रिफरन्स चांगले दिले तर तुमची निवड होण्याची शक्यता वाढते. आता मी तुम्हाला सांगतो मागच्या वर्षी सायन्स मॅथचा कट ऑफ किती होता बरं? 104. अजून शॉकिंग गोष्ट सांगतो, ही ओबीसीचा कट ऑफ होता 104. ओपन जाता समजा ओपन ओबीसीचा जवळपास त्याच्यापेक्षा खाली SC ST बाकीच्या कास्ट EWS बाकी सगळ्या कास्टचा उमेदवार कितीवर लागले असतील मॅथ आणि सायन्सचे? 70 75 80 85 90 92 अशा स्कोरवर लागले. ठीक आहे, मागच्या भरतीमध्ये लिस्ट जाऊन बघू शकता, ऑफिशियल वेबसाईटवर लिस्ट आहे. ठीक आहे, आपल्याच teacherrecruitment.org.in ऑफिशियल वेबसाईट जी आहे पवित्र पोर्टलची त्याच्यावर लिस्ट आहे मागच्या वर्षीच्या, त्या तुम्ही जाऊन बघू शकता. फर्स्ट फेजमध्ये आणि सेकंड फेजमध्ये. ठीक आहे, उमेदवारांना जे आहे चांगल्या प्रकारे निवड झाली त्यांची आणि या वर्षी तर जागा भरपूर आहे मॅथ आणि सायन्ससाठी. तुम्ही पसंतीक्रम योग्य पद्धतीने द्या आणि तुम्हाला किती प्रिफरन्स आले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रिफरन्स जास्त येणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे, आणि प्रिफरन्स जर चांगले आले तर त्यावेळेस मात्र पुरेपूर चांगल्या पद्धतीने प्रिफरन्स द्या जेणेकरून तुमची निवड शिक्षक भरतीमध्ये होऊ शकते. तर मॅथ आणि सायन्सच्या उमेदवारांसाठी यावर्षी चांगला हे आहे वर्ष आहे हे, किंवा ही भरती त्यांच्यासाठी चांगली आहे की मॅथ आणि सायन्ससाठी चांगल्या प्रमाणात जागा ज्या आहेत या शिक्षक भरतीमध्ये आलेल्या आहेत. चौथे जे उमेदवार आहेत ते आहेत, आणि हा एक महत्त्वाची गोष्ट, मॅथ आणि सायन्सचा कट ऑफ किती राहील? तर मॅथ आणि सायन्सचा कट ऑफ जवळपास मागच्या वेळेस जेवढा होता 104 105च्या आसपास, जवळपास 5-10 मार्कचा फरक पडेल. 110 115च्या आसपास मॅथ आणि सायन्सचा कट ऑफ जाऊ शकतो. ठीक आहे, ओके. पुढची जी गोष्ट आहे ती आहे, या उमेदवारांना स्कोर कमी जरी असला तरी सुद्धा हे उमेदवार शिक्षक भरतीमध्ये लागणार आहे. हे आहे उमेदवार समांतर आरक्षणाचे. जर तुम्ही समांतर आरक्षण घेतलेलं आहे, कोणकोणते आहे अगोदर नावं सांगतो: महिला, खेळाडू, माजी सैनिक, अंशकालीन, अपंग, प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त, अनाथ आणि भूकंपग्रस्त. जर तुम्ही कोणत्या ना कोणत्या प्रकारचं समांतर आरक्षण घेतलेलं आहे, ठीक आहे, तर तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये खूप कमी गुण लागणार आहे. याच्यामध्ये महिलांचा सुद्धा समावेश आहे. अजून एक गोष्ट सांगतो, याच्यामध्ये काही असे उमेदवार आहेत जे मिळतच नाही शिक्षक भरतीमध्ये, त्यांच्या जागा रिक्त राहतात. कोणती उमेदवार आहे बघा: खेळाडू. जर तुम्ही खेळाडू असाल तर खेळाडू, माजी सैनिक, अंशकालीन आणि काही ठिकाणी हँडिकॅप जे उमेदवार आहेत ते हँडिकॅप मिळतात समजा, पण तरी सुद्धा त्यांचा कट ऑफ कमी राहतो. तर खेळाडू, माजी सैनिक आणि अंशकालीन हे अशी उमेदवार आहे, हे मिळतच नाही ज्यांचा कट ऑफ, ज्यांना जेवढे मार्क असले 40 50 70 80 तरी सुद्धा यांचं सिलेक्शन शिक्षक भरतीमध्ये होतं. अंशकालीन जर असाल किंवा खेळाडू असाल किंवा माजी सैनिक जर असाल ना, तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये खरोखर तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे. आणि यावर्षी तुमच्यासाठी जागा ज्या आहेत चांगल्या प्रमाणात येतात त्यांच्यासाठी जागा. आणि तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये जर समांतर आरक्षण घेतलंय तुम्ही, तर शिक्षक भरतीमध्ये तुमचा नंबर जो आहे लागण्याची शक्यता जास्त आहे. ठीक आहे, तुमचा स्कोअर कमी जरी असला तरी सुद्धा, म्हणजे तुमचा मेरिट खूप कमी येतो समांतर आरक्षणाचा. तर जे आहे तुम्ही जर समांतर आरक्षणामध्ये येत आहे तर कोणत्या प्रकारचं आरक्षण घेते ते नक्की सांगा. आणि तुम्ही समांतर आरक्षणामध्ये येत असल्यानंतर तुमचा स्कोअर सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, मी त्याचा नक्की रिप्लाय देईल. ठीक आहे, आता सगळ्यात शेवटचे जे उमेदवार आहेत ते आहे कास्ट. जवळपास काही कास्टचे उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी यावर्षी चांगल्या जागा आल्यात, काही कास्टसाठी यावर्षी कमी जागा आल्यात. ज्या कास्टसाठी कमी जागा आल्यात त्यांच्यासाठी खरोखर खेद व्यक्त केला पाहिजे, कारण की त्या उमेदवारांचं जे आहे नुकसान होतं, किंवा अशा उमेदवारांना चांगली संधी मिळायला पाहिजे. पण तरी सुद्धा जर तुमच्या कास्टमध्ये जागा नाही ना, तरी सुद्धा तुम्ही ओपनच्या जागेवर तुमच्या जे आहे ओपनच्या जागेसाठी तुम्ही पात्र असता, तुम्हाला ओपनच्या जागा सुद्धा दिसतात. ठीक आहे, बाकीचे जे कास्टचे उमेदवार आहेत ते. आता कोणकोणते कास्ट आहे सर्व कास्ट बघा अगोदर. काही कास्ट जे आहे, काही उमेदवार येतात खुल्या प्रवर्गामध्ये, नंतर काही EWS मध्ये, ST मध्ये, SC मध्ये, SCBC मध्ये, SBC मध्ये, NT प्रवर्ग, OBC आणि VJ या सर्व कास्ट आहेत. NT प्रवर्गामध्ये वेगवेगळे NTB, NTC, NTD. तर सर्व कास्टमध्ये यावर्षी फक्त जिल्हा परिषदेच्या जागांच्या आकडेवारीमध्ये काही कास्टच्या जागा कमी आल्या, काही कास्टच्या जागा ज्या आहेत चांगल्या आहेत. आणि महानगरपालिका, नगरपालिकेमध्ये, खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये 1 ते 5च्या आणि 6 ते 8च्या जागा तरी बऱ्या आहे. फक्त 9वी 10वी आणि 11वी 12वीवर थोडा, 9वी 10वीच्या आणि 11वी 12वीच्या जागा थोड्या कमी आल्या. 11वी 12वीच्या तर 364 आहेत आणि 9वी 10वीच्या 5532 काहीतरी आहे. ठीक आहे, तर जास्त जागा 1 ते 5च्या आणि 6 ते 8च्या आलेल्या आहे. तर तुम्हाला मी काय सांगतोय, काही कास्टचे जे उमेदवार आहेत तुम्हाला स्कोअर खूप कमी लागेल, त्याच्यामुळं तुम्ही प्रिफरन्स चांगले द्या, त्याच्यानुसार तुमची निवड शिक्षक भरतीमध्ये होऊ शकते. ठीक आहे, आणि सर्व मीडियमच्या उमेदवारांसाठी सांगतोय मी, मराठी मीडियम, उर्दू मीडियम, हिंदी मीडियम आणि इंग्लिश मीडियम या सर्वांसाठी सांगतोय मी, आणि इतर सुद्धा मीडियम. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही पूर्ण इन्फॉर्मेशन होती आणि या सर्व गोष्टी होत्या. जर तुम्ही या सर्व गोष्टींमध्ये येताय कशात ना कशात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी, तर मात्र तुमचं शिक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होऊ शकतं. फक्त तुम्हाला आता शेवटचं काम करायचं आहे, पसंतीक्रम चुकू नका. पसंतीक्रम योग्य पद्धतीने द्या किंवा पसंतीक्रम एकदम बरोबर द्या. म्हणजे तुम्हाला लॉग इनमध्ये जायचं आहे, प्रिफरन्स जनरेट करायचे विदाऊटसाठी, विथ इंटरव्ह्यूसाठी. विदाऊटसाठी जनरेट केले की व्यवस्थित ते असाइन करायचे,
म्हणजे त्यांना क्रमवारी ठेवायचं 1 2 3 4 आणि नंतर मग त्यांना लॉक करायचं. लॉक केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. ठीक आहे. पसंती क्रम योग्य पद्धतीने द्यायचे. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ तुमच्यासाठी सुद्धा स्पेशली. या व्हिडिओला हाईप करायला नक्की विसरू नका. या व्हिडिओला हाईप नक्की करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवर सेट करा आणि हा टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.